सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीला विरोध सुरू आहे। यामागे काही नेते काटकसरीचं कारण देत आहेत, काही तांत्रिक अडचणींचं तर काही तात्पुरत्या प्रकल्पांचं। कंत्राटी भरतीची प्रक्रिया नेमक्या कोणत्या सरकारने आणली आणि काल विरोधात आणि आज सत्तेत असलेल्या नेत्यांच्या याबद्दलच्या भूमिका काय आहेत पाहूया। सरकारने अनेक पदांवर कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतलाय। त्या निर्णयाला तीव्र विरोध होऊ लागलाय। अरे या तीन तिघाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। तीन तिघाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। अजित पवारांनी याआधी कंत्राटी भरती मागे सरकारी पैशांच्या काटकसरीचं कारण दिलं होतं। एक सरकारी नोकराच्या पगारात 3 कंत्राटी कर्मचाऱ्याचे पगार निघतील असं अजित पवार म्हणाले होते। मात्र ज्या कंपन्या कंत्राटी कर्मचारी नेमणार आहेत त्यांना सरकार 15% सर्व्हिस चार्ज देणार आहे। त्यावर रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवारांनी सांगितलेल्या काटकसरीवर प्रश्न उभे केलेत। समजा विविध कंत्राटी नोकरदारांना वर्षभरात सरकारनं 10,000 कोटींचा पगार दिला, तर त्यापैकी 1500 कोटी खासगी कंपन्यांना जातील। हे कुठलं गणित आहे आणि ही कुठली काटकसर? कंत्राटी कामगार नेमण्याची जी नवीन GR सरकारने काढलेला आहे त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या तरुणांची कुचंबणा होणार आहे। सरकारचं गुंतवणूक आकर्षित करण्यावर किती लक्ष आहे हे बघितलं तर त्याची उत्तरं सकारात्मक नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातला तरुण हळूहळू निराशात जायला लागले असं दिसतंय। मोठ्यापणाने तोंडाने येऊन सांगायचं आम्ही 1.5 लाख लोकांची भरती करणार आहोत। अहो कशी करणार आहात? इथल्या गरिबांना जगूच द्यायचं नाही तर मग तुम्ही सगळं करा। काय करणार? बोलणार काय त्यांना? तातडीनं राज्य सरकारने हा GR बदलवला पाहिजे, ही आमची काँग्रेसची भूमिका आहे। नाही तर काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर या विषयावरचं आंदोलन करेल। हे एक प्रकारचं तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं हे पाप हे लोक करतात आहेत। सरकारनं विविध विभागातल्या 75,000 जागा कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला। यामध्ये क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या 132 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। म्हणजे या 132 पदांवर आता कोणत्याही आरक्षणाविना ते कंत्राटी स्वरूपात भरले जातील। नोकर भरतीचं हे काम सरकारनं वेगवेगळ्या 9 कंपन्यांना दिलंय। त्यापैकी काही कंपन्या सत्ताधारी आमदारांशी संबंधित आहेत। ग्रंथपाल, शिपाई, सरकारी कर्मचारी, इंजिनियर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक, प्रकल्प समन्वयक अशी अनेक पदं आता कंत्राटी पद्धतीनं भरली जातील। मविया सत्तेत असतानाच हा निर्णय झाल्याचं म्हणत अजित पवारांनी या निर्णयाचं समर्थन केलंय। मात्र आश्चर्य म्हणजे 5 महिन्यांपूर्वी विरोधात असताना खुद्द अजित पवार या निर्णयावर आक्षेप घेत होते। शासकीय पदांचं खाजगीकरण सुरू आहे का? यामध्ये काही काही पगार तुम्ही जर अध्यक्ष महोदय बघितले आणि ते टॅक्सेस वेगळे। जुन्या पेन्शनचा मुद्दा कर्मचाऱ्यांच्याकडनं उपस्थित जात असताना नेमका याच वेळी शासनाने हा निर्णय काढण्याचं प्रयोजन काय आहे अध्यक्ष महोदय हे सभागृहाला त्या ठिकाणी कळायला पाहिजे। आपण जर बाह्य स्रोताद्वारे माणसं भरायला लागला तर आपल्यातली बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते। कोणत्याही विभागाचा अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे अंकुश राहणार नाही। तरी एकंदरीतच हा निर्णय शासन रद्द करण्याची आवश्यकता आहे। तो शासनाने रद्द करावा। आम्हालाही बरं वाटत नाही, परंतु आपल्याकडचे पगार एवढे प्रचंड आहेत, म्हणजे एका व्यक्तीच्या पगारामध्ये खाजगी ठिकाणी 3-3 व्यक्ती काम करतात। एवढं पगार प्रचंड वाढतात, महागाई वाढते, भत्ते वाढतात, सगळं वाढतात, तरी देखील आपण 1,30,000 का 40,000ची भरती करतोय। भरती करत असताना भरतीला जर 6 महिने 4 महिने काही काळ द्यावा लागतो, नाहीतर लगेचच कोणी PIL करतं, कोर्टात जातं, अनुशेषाचा प्रश्न असतो। म्हणून काही बाबतीमध्ये तातडीनं लोक लागतात, तर ते घेण्याच्या करता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला। तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही। आज मात्र ते सरकारमध्ये नाही की लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं काम सुरू झालंय, आम्हाला बदनाम करण्याचं काम सुरू झालंय। परंतु काही काही जागात आज डॉक्टर समजा 31 तारखेला रिटायर झाला तर तिथं लगेच डॉक्टर द्यावा लागतो। तिथं काही डॉक्टर 4 महिन्यांनी वगैरे थांबावं लागत नाही। म्हणून काही बाबतीमध्ये तात्पुरत्या जागा रेग्युलर जागा भरेपर्यंत आपण तिथं तो निर्णय घेतला, कायमचा नाही।
याआधी तात्पुरत्या प्रकल्पांसाठी आपण ही भरती करत असल्याचं फडणवीस म्हणाले होते. सरकारी पैशांची काटकसर म्हणून ही भरती असल्याचं अजित पवारांनी म्हटलं, तर नियमित सरकारी भरतीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं गिरीश महाजन म्हणतायत. आता या मेट्रोच्या कामांमध्ये आपल्याला अगदी वरिष्ठ लेवलचा प्रोजेक्ट डायरेक्टर घ्यावा लागतो, जो एखाद्या कन्सल्टंट कंपनीमध्ये असतो अशा प्रकारचा घ्यावा लागतो. पण 5 वर्षात मेट्रो तयार झाली की त्याच्याकरता काम नाही आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला त्याला कंत्राटी पद्धतीवर घ्यावं लागतं. सगळे जर अशाच पद्धतीने भरत्या केल्या तर तुम्ही जरी कोणी मुख्यमंत्री झाला तर त्याला फक्त पगार आणि पेन्शन द्यावं लागेल. म्हणजे एका व्यक्तीच्या पगारामध्ये खाजगी ठिकाणी 3 व्यक्ती काम करतात. तांत्रिक अडचणी त्या संदर्भामध्ये रेग्युलर भरती करण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं दायित्व सरकारवर येतं. काही अडचणी आहेत ज्या नियमात बसत नाही, त्या ठिकाणी कंत्राटी कामगार पण भरतो. मला वाटतं त्या संदर्भामध्ये तपासून बघू. मुख्यमंत्री महोदयाशी मी या संदर्भात बोलेल. अजित पवार अनेकदा अर्थ खातं माझ्याकडे असून कुठेही पैसा कमी पडू देणार नाही असं आश्वासन देतात. 1.5 महिन्यापूर्वीच आमदारांना शेकडो कोटी निधी अजित पवारांनी मंजूर केला. एकट्या भरत गोगावलेंना 150 कोटी निधी दिला गेला. आमदारांचं पेन्शन, आमदारांच्या सोयी सुविधांवर शेकडो करोड खर्च होतात. मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच बोजा तिजोरीवर कसा काय पडतो, हा प्रश्न आहे. मित्रांनो, आरोग्यसेवक पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये छान पुस्तक आहे. IPPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजन, आरोग्यसेवक पुरुष, तांत्रिक नोट, संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमाचा यामध्ये समावेश जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे. आता त्याची वैशिष्ट्य काय काय तर बघूया. IPPSच्या नवीन अभ्यासक्रमानुसार व नवीन पॅटर्ननुसार पुस्तकाची मांडणी व रचना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर IPPSने मागील घेतलेल्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठिण्य पातळीनुसार तांत्रिक अभ्यासाचे परीक्षाभिमुख सर्व आरोग्यसेवक असेल, प्राणीशास्त्र, त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचे टेबल्स आणि फ्लो चार्ट्स इत्यादीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आरोग्य विभागाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 4551 तांत्रिक वन लाइनर या ठिकाणी नोट्स आहे. त्याचबरोबर 1975 प्लस संभाव्य प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे IPPS पॅटर्ननुसार. आणि IPPS पॅटर्ननुसार तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरणाऱ्या पुस्तक आहे. किंमत आहे 285 रुपये. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेडचं हे बुक आहे. विठ्ठल राऊतवार सरांचं अतिशय छान पुस्तक, तुम्हाला आरोग्यसेवक पुरुष पदासाठी वरदान ठरणारं पुस्तक आहे. महाराष्ट्रात सर्वत्र बुक स्टोअरवरती अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही हे खरेदी करू शकता.